जाणून घेऊ, त्याच्यानंतर त्याचे पप्पा बोलतील आणि याचं सगळं श्रेय त्याच्या पप्पालाच आहे. मी उगीच म्हणलं त्यांचं काय काम नाही, त्यांच्याशिवाय काहीच नाही झालं, त्यांच्यामुळेच सगळं झालं. नमस्कार, जय सेम. माझं नाव रामचंद्र आगवानी, लातूरमध्ये राहतो प्रॉपर आणि दुकान पण आमचंच आहे. आणि लातूरमध्ये जरा शिक्षण चालू आहे माझं BCom सेकंड इयरमध्ये. आणि दुकानामध्ये मी लहानपणापासूनच होतो आणि नॉलेज पण होतं चांगलं भरपूर. अजून नॉलेज नवीन अपडेट्सनुसार मी घेत आहे आणि त्याच्यानुसार काम करत आहे. आणि नवीन प्रत्येक मीटिंगमध्ये काय नवीन भेटेल हे उत्सुकता राहतेच. त्यामुळं संध्याकाळची मीटिंग पण चुकत नाही. 9 वाजता जी मीटिंग राहते ते अटेंड राहतो मी सारखंच. आणि इथं जे मीटिंग होतात ते नोट करून पण कधी कधी घेतो सारखं वारंवार. आणि सर जे सांगतात त्या हिशोबानं काम चालू आहे, असंच करत राहील. आणि पप्पा पण मदत करतात मला, कारण की घरचा सपोर्ट असल्याशिवाय काय होत नाही. त्यामुळं चालू आहे सर. स्टार्टर झाल्याबद्दल काय वाटत आहे? या महिन्याचं टार्गेट काय आहे? या महिन्याचं टार्गेट सर ह्याच्या पुढचे टार्गेट घ्यायचे अचीव करायचे ते. स्टार्टर झालं, या महिन्याला ओपन करायचं. ओपन करायचं. चला एकदा जोरदार टाका आणि खूप खूप धन्यवाद. आणि अडवाणी सर यांचं नावच रामचंद्र आहे. आणि हे RCMच एक असं आहे की रामानं आणि रावणानं युद्ध केलं पहिले. आम्ही मेलो यायच्या हातानं, पण आता आम्ही यायला वाचवायला आलो, कारण हे कलियुग आहे की नाही? सुरुवात तर सरांची खूप चांगली झालेली आहे लातूरमध्ये कामासाठी. नाव माझं सगळ्यांनी ऐकलेलं तरी पण मी माझं नाव सांगतो, रामचंद्र आगवाने. प्रॉपर लातूरमधूनच आहे. काही काळ मुंबईला होतो, जवळजवळ 25 वर्ष ड्रायव्हिंग केली माल वाहतूकमध्ये. आणि हे सिस्टम मला माझ्या नशिबानं भेटलं, मला हे कोणी दिलं नाही. जिथं भेटलं तिथं. परंतु मला ह्याच्यामध्ये चांगलं वाटलं. ह्याच्यामध्ये पहिले प्रोडक्ट वापरले, चांगले वाटले. त्याच्यानंतर मी दुकान पण घेतलं. परंतु दुकान घेतल्याच्या नंतर ज्या लीडरनी मला दुकान घ्यायला लावलं ते लीडरच गायब झाले. आणि त्याच्यामुळं मी जवळजवळ ह्या सिस्टममध्ये, ह्या दुकानाच्या लावलेल्या पैशामध्ये 1 वर्षामध्ये जवळजवळ मी 1.5 लाख लॉस आलो होतो. एक काळ असा होता जे माझ्या नावाशिवाय घरी मला पुढचं कुठलंही कार्य होत नव्हतं. मला विचारायचे, परंतु हे लॉस बघून माझ्या घरचे पण मला विचारायला दूर झाले, माझे जवळचे लोक पण दूर केले. आणि ह्या माहोलमध्ये टिकून राहण्यासाठी माझ्या मिसेसनं भावना को समजो आणि हे व्हायला पाहिजे, हे कधीतरी व्हायला पाहिजे. नाही करायचे, त्या गोष्टीला हे करून चालत नाही. ताईचा खूप सपोर्ट आम्ही मागायला नाही. स्टार्टिंग पासून मग देते. बेटा पाणी घेऊन ये तिकडलं बॉटल मधलं. अडचणीच्या टायमिंगमध्ये खूप सपोर्ट केला मला. आणि त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी माझ्या मिसेसने मी सोनं पण मोडलं, एक पॉलिसी मोडली आणि दुकान टिकवून ठेवलं. मी दुकानाला माल देण्यासाठी कंपनीनं बंद केलं होतं. तर तिथून मी एकच ठरवलं की मला याच्यामध्ये टिकून राहायचं आहे. टिकून तर राहणारच आहे, परंतु एक दिवस मला हे सक्सेस करून दाखवायचं आहे. यस. नको ती कामं केले. मी मार्केटमध्ये जाऊन स्टॉल लावला ह्या मालाचा आणि तिथून ग्राहकांना माहिती देण्यासाठी सांगितलं. आणि दुकान माझं आहे म्हणून मी सांगत नव्हतो. मार्केटमध्ये स्टॉल लावत होतो, खाली बसून माल सांगत होतो, परंतु तिथं कंपनीचं दुकान आहे म्हणून त्या लोकांना इकडे पाठवत होतो. आणि तिथं दुकानात बसलेले हे माझी लोक आहेत म्हणून मी सांगत नव्हतो. तिथे कंपनीचे कुणीतरी शॉप घेतले ना, ती लोक तुम्हाला तिथं सपोर्ट करतील हे मी सांगत होतो. इथं लोक येत होती ना, असे ही संख्या मी वाढवली. आणि ज्या टायमाला माझ्या ग्राहकांची संख्या वाढली त्या टायमाला मी तिकडला स्टॉल बंद केला आणि इथं सेवा चांगली द्यायला चालू केली. आता सेवा देण्यासाठी माझं हे कुठल्याही टीमचे लोक जरी असले तर मी त्यांना कुठल्या टीमचं म्हणून कधीच विचारलं नाही. आणि त्यांना मी माझ्या पद्धतीनं जेवढं होईल त्या पद्धतीने मी त्यांना चांगला मार्ग दाखवला आणि त्यांचा सपोर्टच्या माध्यमातून त्यांचा सपोर्ट घेतला. असं नाही की मला फक्त सेल महत्त्वाचा होता आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची टीम वाढवली, तर त्यांची टीम वाढल्यामुळं काय होईल की माझ्या दुकानाचा सेल वाढेल. या माध्यमातून मी काम चालू ठेवलं आणि ग्रोथ होत गेली.
परंतु ज्या लोकांनी मला हाताशी धरायला पाहिजे होतं त्यांनी धरलं नाही आणि त्यांनी मला ज्या स्टेपनी न्यायला पाहिजे होतं त्यांनी नेलं नाही. परंतु सरांचे खूप मोठे धन्यवाद आणि आभार मानतो की त्यांनी मला बोटालाच नाही तर त्यांनी माझा हात पकडलेला आहे. आणि हात पकडून जर एवढी मजबूत जर हात पकडत असेल तर आपण एक दिवस या लातूरला मोठ्या लेवलला नेल्याशिवाय आपण सोडणार नाही. एवढंच बोलतो. आणि इथं आलेल्या सगळ्यांचे मला त्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. आणि आपल्याला माझ्याकडनं होता होईल तेवढं सपोर्ट मी करायला तयार आहे. आणि टीम कुठलीही राहू द्या, कसेही राहू द्या, आम्ही प्रत्येक वेळी कधीही तुम्ही विचारा, कधीही तुम्ही माणसं पाठवून द्या, त्यासाठी आपलं योगदान राहील. तर खूप मोठं आहे, अचिव्हमेंट पण खूप काढायचे आहेत आपल्याला आणि काम खूप मोठं करायचं आहे. तर सुरुवात जर इथून चांगली जर होत असेल तर प्रत्येकाला त्याची गरज आहे. फक्त सिस्टमचे सरांनी म्हणल्यासारखे त्यांचं एक काही क्वेश्चनची त्यांना उत्तरं पाहिजेत आणि जे ते शंका आहेत त्याचं समाधान झालं पाहिजे. तर हे दोन्हीसाठी सरांचं पण पुढाकार आहे आणि सरांच्या पावलावर पाऊल ठेवून मी पण त्या मार्गावर क्रमण करत आहे. थँक्यू. जय हर्ष. आणि लास्टला आपण